गोदावरीच्या तीरी नाशिक या गावी एक मल्टीनॅशनल कंपनी डेटा सेंटरसारखी काही कंपनी आणि मग त्यामध्ये होणारी मुलींची भरती, मग नोकरी मिळाल्याचा त्या त्या कुटुंबात साजरा होणारा आनंद. कोणत्या आईवडिलांना आनंद होणार नाही हो? आपल्या मुलीला आपण पायावर उभं केलं आहे, तिला शिकवलं आहे, तिने शिक्षणात प्रावीण्य मिळवल्याप्रमाणे तिच्या शिक्षणाचा उपयोग होईल अशा ठिकाणी तिला नोकरी लागली आहे. त्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण. पण ज्या आस्थापनेत त्या नोकरीला जातात तिथल्या वातावरणाविषयी या मुली उगाच घरच्यांना काही त्रास नको म्हणून काही सांगत नाहीत. कधी कधी तुम्हाला काय कळतं असा सुद्धा हेका काही मुलींचा आपल्याला जन्म दिलेल्या जन्मदात्यांच्या बाबतीत सुद्धा असतो. ठीक आहे ना, पालक लोक त्यांच्या त्यांच्या परिस्थितीच्यामुळे शिकू शकले नसतील म्हणून त्यांच्या शिक्षणावरून त्यांचा पाणउतारा करण्याइतक्या तुम्ही डिग्र्या घेतल्या का? अशा डिग्र्या घेतल्यानंतर तुम्हाला अधिकार प्राप्त होतात का? हा विषय वेगळा. या नाशिकच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एक HR आणि 6 ते 7 लोक. आता ठिकठिकाणी बातम्यामध्ये एका ठराविक धर्माच्या असा शब्द वापरला आहे, पण मी डायरेक्ट सांगतो, मुस्लिम धर्मीय 6-7 लोकांनी आणि एका निदा नावाच्या मुस्लिम मुलीनी केरळा स्टोरी पिक्चर आठवावा अशा पद्धतीने त्या निदानी नवीन लागणाऱ्या मुलींना हेरण्यास सुरुवात केली, हिजाबचं महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तुझ्या मनामध्ये असेल तसं पोस्टिंग मिळू शकेल, XYZ व्यक्तीशी मैत्री करा असं सांगून या 6-7 जणांच्या टोळीतल्या एका मुलीला दानिश शेख या मुलाशी मैत्री करण्यास उद्युक्त केलं, जो दानिश शेख ऑलरेडी लग्न झालेली व्यक्ती आहे. त्याने हिला जाळ्यात ओढलं आणि कुठल्या एका नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ टेकडीवरती तिच्यावर अत्याचार केला वगैरे वगैरे. नंतर एका लॉजवर नेऊन त्याने अत्याचार केला वगैरे. त्यानंतर तिचं धर्मांतरण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले. तसंच एका मुलाला सुद्धा कंपनीत कायम व्हायचं असेल तर मग मुस्लिम धर्म स्वीकारतो का अशा पद्धतीने त्याला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्नही झाल्याचं बाब उघडकीस येते. 8-9 जणी आता पुढं आलेल्या आहेत. नाशिक पोलिसांनी आव्हान केले की जास्तीत जास्त मुलींनी स्वतःची बदनामी होते म्हणून सहन करू नका, पुढे या आणि तक्रार दाखल करा. या 5-6 लोकांना जे काही न्यायालयाच्या चौकटीत न्यायचं ते नेलं पोलिसांनी. जे फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे. ती निदा नावाची जी मुस्लिम मुलगी आहे ती पळून गेलेली आहे, यथावकाश तीही सापडेल. महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्यामध्ये धर्मांतरण बंदीचा कायदा हे विधेयक, तो मसुदा सगळ्या ॲप्रुव्हलसाठी ठेवला गेला होता. 7 वर्ष शिक्षा आणि 5 लाख रुपयाचा दंड. शिक्षा और फाईन असं नाही आहे, शिक्षा आणि दंड. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने या गुन्ह्याला अतिशय सिरियस रूप दिलेलं आहे. त्याच्याविषयीचा कायदा, तो मसुदा सगळा आता संमत झाल्यात जमा आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर सुद्धा निर्ढावलेली माणसं ही षडयंत्र करण्यापासून परावृत्त होत नाही आहेत, याचं मोठं अजब वाटतं. म्हणजे अशी षडयंत्र करण्यासाठी
जे काही वरून सपोर्ट मिळतोय तो अद्याप कुठेही कमी झालेला नाही आहे. मध्यंतरी मी आपणास सांगितलं की एक गाडी फोडण्याचा पण जिहाद सुरू आहे. कार कार फोडायच्या, काचा फोडायच्या, दरवाजे तोडायचे, नुकसान करायचं आणि 15,000 कमवायचे. म्हणजे एखाद्या मुस्लिम युवकाला कामधंदा नाही आहे, त्याला उद्युक्त करायचं, त्याच्या मनात जिहादी विष पेरायचं आणि त्याला एक कार फोडायला लावली की 15,000 अकाउंटला जमा होतात. अशी आमिष दाखवल्यानंतर वाटेल ते करण्यास तयार असलेला मॉबच्या मॉब त्यांच्याकडं तयार असतो. मग देवीच्या पूजेच्या वेळेस हिंदू लोकांना मारहाण करण्यासाठी तुम्ही एक शिट्टी मारा, 100 माणसं येतात. आज याच घटना सगळीकडे घडत आहेत. आणि मग काही नेते मंडळी म्हणतात हा जिहाद हा प्रकारच नाही. मला अक्षरशः कीव येते अशा लोकांची. आपले एक सुप्रसिद्ध सिने अभिनेते आहेत, खूप कौतुक करतात मुलीच्या प्रेमविवाहाचं. बंगल्याचं नाव रामायण आहे. इतकं सांगितलं तरी तुम्हाला सगळा इतिहास डोळ्यासमोर येईल. अरे ती काय कुकुली बाळ होती का? तिचं अफेअर जेव्हा चालू झालं तेव्हा तुम्ही सावध नाही का झाला? का डायरेक्ट ती लग्नच करते म्हणून तुमच्यासमोर आली? हायली इम्पॉसिबल आहे. म्हणजे काही आपल्या घरातनं सुद्धा जर असा सपोर्ट होत असेल हिंदू लोकांकडनं, ते सुद्धा क्रीम सर्कलमध्ये वावरणाऱ्या एखाद्या सुप्रसिद्ध हिरोच्या घरातनं जर असं घडत असेल, एखाद्या राजकारण्याच्या घरातसुद्धा असं घडत असेल, घडलेलं आहे, नावं सांगण्याची गरज नाही, अतिउच्च असे राजकारणातल्या विद्याविभूषित लोकांच्या घरातल्या मुलीसुद्धा या मुस्लिम धर्मियांकडं निकाह करून गेलेल्या आहेत, धर्मांतरण झालेलं आहे, धर्म स्वीकारला आहे त्यांनी. त्यामुळं कोणत्या तोंडाने ही लोक भाषणं करणार आहेत? आज नाशिकमध्ये आज नोकऱ्या मिळाल्यानंतर टिकणं, त्याच्यातून परत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता तो एक उहापोह सुरू आहे, त्याच्यातून नोकऱ्या जाणार आहेत. त्यामध्ये नोकरीला लागलेल्या मुली, त्यांच्या बाबतीत जर असंच घडत राहणार असेल तर मात्र हिंदू धर्मियांची खूप मोठी शोकांतिका आणि मी सिक्युलर असं मिरवणाऱ्या लोकांना याच्यातून सुद्धा जर काही शिकायचं नसेल तर मात्र त्यांचं भलं बुरं होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. जे घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे हे सगळ्या सॉफिस्टिकेटेड मुस्लिम लोकांनी सुद्धा मान्यच करायला पाहिजे. अशा पद्धतीने धर्म वाढवून तुम्ही कोणताही देश काबीज करण्याचं मनात स्वप्न नका धरू. त्या स्वप्नाचा चुराडाच होणार. कुठे ना कुठे एखादा शिवछत्रपती जन्माला येणार, कुठे ना कुठे एखादी धर्मवीर संभाजी महाराजांसाठी तलवार तळपणार, हे निश्चित आहे. त्यामुळं असे प्रयत्न झालेच नाही पाहिजेत. म्हणून मुस्लिम धर्मियातल्या अत्यंत हुशार किंवा चाणाक्ष लोकांनी असे प्रकार बंद होण्यासाठी प्रयत्नवादी झाले पाहिजेत. अशा त्यांच्याच संघटना निर्माण झाल्या पाहिजेत. हां, ये देश हम सब का है असं जे तुम्ही म्हणता ना, तितक्याच प्रेमाने तुम्हाला वंदे मातरम म्हणणं तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. तितक्याच प्रेमाने तुम्हाला या तिरंग्याला सॅल्यूट करताना लाज नाही वाटली पाहिजे. तितक्याच अभिमानाने तुमच्या पण ओठातून भारत माता की जय या आपल्या देशाच्या भूमीला माता म्हणण्यासाठी तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. अतिशय चुकीच्या घटना या नाशिकमध्ये जो काही नोकरीमध्ये जिहाद सुरू झाला आहे ही अतिशय सिरियस गोष्ट आहे. मध्यंतरी एका डॉक्टर दाम्पत्याने आम्ही अनेक हिंदू बायकांना पुन्हा मूल होऊ नये अशी सगळी व्यवस्था लावली होती दवाखान्यात येणाऱ्या प्रेग्नंट बायकांना, असं जाहीर कबुली दिली आणि तो आकडा शेकड्यात होता. मग अशा पद्धतीने जर डॉक्टरी पेशाला सुद्धा तुम्ही बदनाम करणारे मुस्लिम असाल तर तुम्ही हे पाप कुठे फेडणार? जर पाप आणि पुण्य तुम्ही मानता ना, का तुमच्याकडं फक्त काफिराला मारलं तरच पुण्य आणि बाकी सगळं पाप तुम्ही अंगावर घ्यायला तयार?
असं जे काही चाललं आहे ते खूप मनाला खटकतं, यातना होतात. धर्माच्या आधारित फाळणी झाल्यानंतर एक पाकिस्तान दिला, दुसऱ्या वेळेस बांगलादेशची निर्मिती झाली, अफगाणिस्तान पूर्वीच गेला आहे, POK तसाच पडीक आहे, पाक ऑक्युपाइड काश्मीर. खूप मोठी भाषणबाजी झाली, क्या POK अपने भारत का हिस्सा नहीं है क्या? झाली त्याला 7 वर्ष झाली. पुढं काहीही घडू शकत नाही याच्या मागची कारणं फार निराळी आहेत. त्या कारणांचा ओहापोह 10 व्हिडिओ बनतील त्याच्यातनं. व्यवस्थित स्टडी करून ॲनालिसिस करून त्याच्यावर व्हिडिओ बनवले तर POK अजूनपर्यंत भारताच्या कब्जात का येऊ शकला नाही हे मग तुम्हालाही पटेल. असो, थोडक्यात काय आहे, धर्माच्या आधारित जर आपल्या राज्यांमध्ये सुद्धा अशा जर पद्धती बोकाळत असतील आणि डेमोग्राफिक चेंज म्हणजेच पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येची वाढ दाखवत दाखवत काही जिल्हे, काही राज्य ही मुस्लिम बहुल राज्य जर होत असतील आणि त्याच्यानंतर जर त्यांचं जे षडयंत्र आहे ती मागणी जर बाहेर आली तर मात्र या देशाचे तुकडे होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. हा देश आज आहे तसा एकसंघ राहायचा असेल तर प्रत्येकाने जागं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आज एका कंपनीत, या मल्टीनॅशनल कंपनीत असा पद्धतीने जिहाद चालतो आहे तर सगळ्याच कंपनीचं व्हेरिफिकेशन नक्की झालं पाहिजे. अगदी ह्युमन रिसोर्स मॅनेजर कोण आहे, त्याची पाळंमुळं कुठपर्यंत आहेत, इथपासून सगळी चौकशी नक्की प्रत्येक कंपनीत झाली पाहिजे. तशा पद्धतीने आपल्या संरक्षण यंत्रणांनी कामाला लागणं फार गरजेचं आहे. हे झालं नाही तर महाराष्ट्रात कायदा होऊनसुद्धा कित्येक हिंदू मुलांचं धर्मांतरण होणं अटळ आहे, असंच चित्र डोळ्यासमोर आहे. आशा करतो की ह्या सगळ्या ज्या माझ्या मनामध्ये शंका येत आहेत त्या फोल ठरवत आणि असं होणं सत्वर बंद व्हावं आणि खरोखर भारतामध्ये रामराज्याकडे वाटचाल सुरू व्हावी. सगळ्या 18 पगड जाती धर्माचे लोक अगदी राजी खुशीने व्यवस्थित आनंदात जगावेत या देशात, या देशाची प्रगती व्हावी. याच अपेक्षेसह या व्हिडिओ इथंच थांबतो. पुन्हा एकदा नम्र विनंती करीन मी सगळ्या मुस्लिम धर्मियातल्या सुज्ञ व्यक्तींना, ज्या ज्या गोष्टी तुमच्या धर्माच्या लोकांमध्ये चुकीच्या घडत आहेत त्या चुकीच्या आहेत असं सांगणारी एक संघटना तुम्ही जर बांधलीत ना तर रोज मी तुम्हाला सॅल्यूट करायला तयार आहे. मी सिक्युलर आहे, सगळे मुस्लिम माझे बंधू भगिनी आहेत असं मानणाऱ्या हिंदूला मी सॅल्यूट नक्की करीन. पण त्यांनीसुद्धा असा प्रयत्न करावा की ज्या चुकीच्या घटना घडत आहेत ना त्या डायरेक्ट तुझ्या त्या ज्यांच्या तू मानतो ना इतकं मित्र वगैरे त्यांच्या कानात सांगू शकतोस का तू, का फक्त मी सिक्युलर आहे असं ठणकावून तू तुझ्या हिंदू मित्रांनाच सांगण्याची तुझ्यात धमक आहे? हा प्रश्न मी त्या मित्रांनासुद्धा डायरेक्ट विचारतो आहे. माझ्यात दोन्ही धमक आहेत म्हणून मी बोलतो आहे. जे काही मुस्लिम धर्मियांची ही षडयंत्र सुरू आहेत त्या प्रत्येक षडयंत्राचा मी निषेधच करतो. जनावरं कापण्यासाठी लागणारे सत्तूर घेऊन जर तुम्ही एखाद्या हिंदूवरती हल्ला करायला धावत पळत जात असाल आणि त्याला मारण्यासाठी उद्युक्त होत असाल, त्याला मारायचंच, मारून टाकायचंच, अशा जर मनसुब्याने तुम्ही हल्ले करत असाल तर घृणास्पद गोष्टी तुम्ही घडवताय. आणि सहनशक्तीची सीमा जेव्हा पार होते ना तेव्हा मग प्रत्येक माणसातून राक्षस पैदा होऊ शकतो. अन्याय सहन करणाऱ्या लोकांमधनं पैदा झालेले राक्षस अन्याय करणाऱ्यांची राख केल्याशिवाय राहत नाहीत. जय हिंद, जय भारत.